हा आपण एका चंचू पात्रामध्ये घेतला आणि त्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवलं. बाजूला ठेवल्यानंतर काही वेळाने आपल्याला त्याच्यातलं पाणी निघलेलं दिसलं. हे असं का झालं, कसं काय झालं? खाली बसले. कसं काय झालं? पाण्याला जे बर्फ आहे आतमध्ये, या बर्फाला बाहेरची जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळं त्या बर्फाचं काय झालं? पाणी झालं आणि ही झाली पाण्याची द्रवरूप अवस्था. पहिल्यांदी बर्फ होता. बर्फ हा घनरूप आहे. आपण फोडला तरी त्याचा तुकडा तयार झाला. बघा, हा तुकडा तयार झाला. याचा अजून आपण फोडलं तर अजून छोटे छोटे तुकडे होतात. मग याला म्हणायचं घनरूप किंवा स्थायी रूप अवस्था. बर्फाची जी अवस्था आहे पाण्याची ती घनरूप किंवा स्थायी रूप अवस्था. पाण्याला उष्णता दिली किंवा बाहेरच्या उष्णतेने तो बर्फ वितळतो. वितळतो म्हणजे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि ही झाली पाण्याची द्रवरूप अवस्था. आता या द्रवाला जर आपण उष्णता दिली, काही कारणाने आपल्याकडे साहित्य नसल्यामुळे आपण ते आणू शकलो नाही, पण या पाण्याला जर आपण उष्णता दिली तर त्याची काय होते? वाफ होते. आणि या वाफेलाच काय म्हणायचं? वायुरूप पदार्थ. वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे. मग पाण्याच्या 3 अवस्था पाहिल्या आपण. लक्ष द्या इकडं. पाण्याच्या 3 अवस्था पाहिल्या. बर्फ घनरूप अवस्था, त्याच्यानंतर पाणी हे द्रवरूप अवस्था आणि वाफ ही वायुरूप अवस्था. यावरून पाण्याच्या 3 अवस्था असतात: स्थायीरूप किंवा घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप. अशा पदार्थांच्या 3ही अवस्था पाण्यामध्ये आपल्याला आढळून येतात. समजलं का? ओके. बघा, हे पाणी पडले. बघा, बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं. आता हा बर्फ आहे. थोड्या वेळाने याच्यात आपण पाणी होतं का बघू. तोपर्यंत हे पाणी आपण बाजूला ठेवू. निरीक्षण करा सगळ्यांनी. ओके.